आज बऱ्याच दिवसांनी आता मच्छीला सुरुवात झालेली आहे. तर ती मच्छी आणलेली आहे रावस आणि मिक्स मच्छी. तर हे रावसची फ्राय आज तयार करणार आहे. अशी मस्त अशी फ्राय तयार होते. मी इथे तांदळाचं पीठ किंवा रवा लावलेला नाही तरी सुद्धा अशी छान फ्राय तयार होणार आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता बऱ्याच दिवसांनी मच्छीला सुरुवात झालेली आहे आणि मी रावस आणलेले आहेत. एवढे मोठे नाही, मीडियम साईजचेच आहेत आणि अगदी फ्रेश आहेत. तर तुमच्यासाठी रावस फ्राय ही रेसिपी करणार आहे. मी रावस फ्राय रेसिपी चॅनलवर अगोदर टाकलेली आहे, तरीसुद्धा आता नवीन ही रेसिपी तयार करणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर जून नंतर आत्ता मच्छीला सुरुवात झालेली आहे. श्रावणामध्ये नुकताच आता श्रावण चालू होत आहे, तेव्हा मच्छीला सुरुवात झालेली आहे. तर इथे मी रावस आणलेले आहेत. असे एकदम फ्रेश रावस आहेत आणि हे भरपूर आहेत. तर त्यांची फ्राय तयार करणार आहे. आणि इथे दुसरी मच्छी बोंबील वगैरे आहेत. बोंबील कोलंबी मिक्स मच्छी आहे. बोंबील पण एकदम ताजे आहेत. तर त्याचं कालवण तयार करणार आहे आणि रावसची जी डोकी आहे ती ह्या कालवणामध्ये मिक्स करणार आहे. असं ते मिक्स एक कालवण करणार आहे आणि रावसची फ्राय करणार आहे. अशा वेगवेगळ्या 2 रेसिपी तयार करणार आहे. तर इथे ही मच्छी आहे ती मी कापून घेते सगळी. तर मच्छी साफ करून घेतलेली आहे. इथे कालवणासाठी मिक्स मच्छी आहे. ही रावसची डोकी वगैरे घेतलेली आहेत, बोंबील आणि कोलंबी, आणि ही फ्रायसाठी आहे. तर पहिल्यांदा मी ही मॅरिनेशन करून घेते. तर इथे लसूण आणि आलं मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे फ्रायमध्ये घालण्यासाठी. ही मच्छी तर बारीक करून घेतलेलं आहे. एक चमचा हळद, एक चमचा घरगुती मसाला, थोडं जास्तच घेणार आहे मसाला, एक चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ, एक छोटी वाटी चिंचेचं पाणी. एवढी मच्छी असेल तेवढं त्या प्रमाणानुसार चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे. तर हे कालून घेते सगळे मसाले. तर ही मच्छी आहे ती 10 मिनिटासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तेव्हापर्यंत नंतर मग कालवण घालून घेते. त्याला मच्छीला व्यवस्थित मसाले लावून घेतलेले आहेत. मसाला पण बरोबर झालेला आहे आणि आता 10 मिनटं मी फ्रीजरमध्ये ठेवून देते. तोपर्यंत कालवण घालून घेते. इथे आता तेल आहे ते गरम झालेलं आहे. मच्छी आहे ती फ्राय करून घेणार आहे. त्याला तांदळाचं पीठ किंवा रवा लावला तर त्याची ती चव लागते. ही आता असे मसाले आणि ह्या रावस माशाची चव अशी ही छान लागते, म्हणून मी त्याला तांदळाचं पीठ वगैरे लावणार नाही. आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचे. स्लो फ्लेमवरच मच्छी फ्राय करून घेणार आहे.
एका बाजूने झालेली आहे फ्राय उलट करून घेते. मसाला व्यवस्थित लागलेला आहे, चिकटलेलं वगैरे नाही. रावस पण फ्रेश होते, त्याच्यामुळे व्यवस्थित मसाला त्या मच्छीला लागलेला आहे. दोन तीन वेळा मी उलट केलेली आहे. मच्छी छान अशी फ्राय तयार झालेली आहे. चविष्ट अशी रावसची फ्राय तयार झालेली आहे. तर गॅस बंद करून घेते. तर आजची ही तुम्हाला रावस फ्राय रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.